मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल वनराज आदेकर कोण आहे आणि त्यांची हत्या कोणी केली आणि कशासाठी केली, जाणून घेऊया या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून। पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ माजली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आदेकर यांची भर रस्त्यात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे। 5 ते 6 बाईक्सवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या। एवढेच नव्हे तर ते खाली कोसळल्यावर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले आहे। हल्ल्यानंतर रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या आदेकरांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले, मात्र येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। पुण्यात सारख्या शहरात रात्री वर्दळीच्या जागी भर रस्त्यात असा गुन्हा घडतो। कायद्याची कोणालाही भीती न बाळगता हल्लेखोर एकाचा थेट जीव घेतात। या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून शहरात दहशतीचे वातावरण आहे। पुण्यातच काही महिन्यापूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती। ही घटना ताजी असताना आता वनराज आदेकर यांची हत्या करण्यात आली आहे। या हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 8:30च्या सुमारास ही हत्या झाली आहे। त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये 13 हल्लेखोर दिसत आहेत, ज्यांनी एकत्र येऊन आदेकर यांच्यावर गोळ्या घातल्या तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार केले। हा हल्ला पूर्वनियोजित होता असा पोलिसांना संशय आहे, कारण हल्ला करण्यापूर्वी त्या परिसरातील वीजही घालवण्यात आली होती। वनराज याच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांचा खून केल्यावर सर्व आरोपी पटापट बाईक्सवरून बसून तिथून फरार झाले। कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला असून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे। गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषाराबा कदम अशी या तिघांची नावे आहेत। गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आदेकर यांचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे। वनराज आदेकर 2017 ते 2022 मध्ये नगरसेवक होते। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते, तर वनराजची आई राजश्री आदेकर या देखील नगरसेवक होत्या। त्यांनी 2 वेळा नगरसेवक पदक भूषवलं होतं। तर वनराज आदेकरचे चुलते उदयकांत आदेकर हे देखील नगरसेवक होते। त्यांच्या कुटुंबातील आणखी एक महिला वत्सला आदेकर यांनी पुण्यात महापौर पद भूषवलं होतं। आदेकर कुटुंबाचा पुण्यात गुन्हेगारी विश्वात मोठा प्रभाव आहे। गेल्या 25 वर्षापासून आदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये भाग होता। गँगस्टर प्रमोद मावळतकर या गुंड्याची खून प्रकरणी वनराजाचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आदेकरांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली होती। तसेच त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। सूर्यकांत आदेकर हा आदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। आदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी इतिहासामध्ये या घटनेने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत।